सर्व शेतकऱ्यांना नमस्कार। आज माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्या राज्याचे राज्यमंत्री आदरणीय आशिषजी जयस्वाल साहेबांची या ठिकाणी भेट झाली। यामध्ये त्यांनी सर्व केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केलं। आणि या केंद्रावरती जे शेतकऱ्यांसाठी कामं चालू आहेत त्यामध्ये प्रोट्रेमध्ये रोपाची निर्मिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। यावर्षी जवळपास आपण 2 लाख रोप या ठिकाणी तयार करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि प्रति रोप 3 रुपये या दराने आपण शेतकऱ्यांना ते देण्याचं निश्चित केलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनी या रोपांचा वापर आपल्या शेतामध्ये लागवड करण्यासाठी करावा। यामुळे असा फायदा होतो की आपल्याला एका एकरसाठी 8 क्विंटल बेणं लागतं आणि ते 5,000 रुपये क्विंटल याप्रमाणे जरी धरलं तरी 40,000 रुपये लागतात। आणि रोपांनी लागवड केली तुम्ही तर जवळपास 12,000 रोपं एका एकरामध्ये लागतात। तर 12 त्रिक 36,000 रुपये रोपासाठी लागतात आणि जवळपास 1 ते सव्वा महिन्याचा लागवडीचा कालावधी याच्यामधून वाचतो। त्याची मशागत आहे, त्याचं व्यवस्थापन आहे, त्याला पाणी देणे, त्याला खतं देणे आणि विशेष म्हणजे हे बेणं निरोगी असं बेणं बीज प्रक्रिया करून या ठिकाणी तयार केलेलं रोपं असल्यामुळं रोपं अत्यंत निरोगी असे मिळतात। त्यामुळं त्याची उत्पादकता, त्याची मर होत नाही, त्याची उत्पादकता वाढते। अशामुळं सर्व नांदेड, परभणी, हिंगोली आणि आजूबाजूच्या सर्व हळद उत्पादकांना मी विनंती करतो की आपण या केंद्रावरची उत्पादित झालेली रोपं आपल्या शेतामध्ये लागवड करावी आणि या ठिकाणाहून मिळणारं जे बेणं आहे हे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं प्रमाणित अशा प्रकारचं बेणं आहे आणि देशातल्या विविध भागातून विविध संशोधन केंद्रावरून आणलेलं बेणं आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। त्याचाही वापर आपल्या शेतामध्ये करावा आणि वेळोवेळी केंद्राचे या ठिकाणी आमचे तांत्रिक मार्गदर्शक जे रमेश देशमुख आहेत, त्यानंतर या ठिकाणी क्षेत्रावर काम करणारे आमचे बुरे आहेत, त्यानंतर राचेवाड आहेत, यांचंही मार्गदर्शन आपण वेळोवेळी घ्यावं आणि आपल्या हळद उत्पादनामध्ये वाढ करावी अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो।